ईश्वर भजन तुम्हारा सब लोग गा रहे हैं, बिरले को पा रहे हैं, सबको मिला नहीं है। संसार छोड़ करके बैराग को सिधारे, अरे तो भी मिला नहीं है, ऐसे बता रहे हैं। कोणाच्या मागे लागलो आम्ही? देव पहाच्या मागे लागू नका, देवासारखे वागा। गोपाल कृष्ण भगवान की जय। मस्त प्रेमान राहा, मस्त आनंदान राहा। आपल्या अंगणातला पाणी दुसऱ्याच्या अंगणात जाऊ देऊ नका। भेटला देव, एकामेकाची निंदा करू नका, एकामेकाला वाईट बोलू नका, एकामेकाच्या काड्या करू नका, एकामेकाशी वाद करू नका। भेटला देव, देव पूजा करून नाही भेटत, स्वभाव दुरुस्त झाला की देव भेटते, नाही का? काशी भी गया, काशी भी गया, मथुरा भी गया, तेरा पता नहीं रे लगता। क्या बात है? भगवान कहाँ विदेता, भगवान कहाँ विदेता। काशी भी गया, मथुरा भी गया, काशी भी गया, मथुरा भी गया, तेरा पता नहीं रे लगता। भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता। वाह, क्या बात है? जय हो। थंडी आहे का? थंडी आहे का? भजन करा मग। वाह 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 वाह, बढिया। टाळ्या वाजवल्या की कोणाला माराची आठवणच येणार नाही, स्वतःलाच मारून घ्यायचं। आम्ही मंदिर भी गया, मस्जिद भी गया, मंदिर भी गया, मस्जिद भी गया, मंदिर भी गया, मस्जिद भी गया, तेरा पता नहीं रे लगता। भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता। मंदिर भी गया, काशी भी गया, मस्जिद भी गया, विहार भी गया, तेरा पता नहीं लगता। भगवान कहाँ मिलता? कुठं मिळणार तो? जसा मी आनंदी आहे ना, असे तुम्ही घरात आनंदी राहत जा, प्रभू भेटल्यावानी वाटल। मी जसा आनंदी आहे ना, मी जसा आनंदाने तुम्हाला सांगतो ना, तसेच तुम्ही आपल्या प्रपंचात आनंदी राहत जा। पोरामध्ये, लेकरांमध्ये, पत्नीमध्ये, मायेमध्ये, बापामध्ये, आपल्या शेतीमध्ये मस्त आनंदी राहा। अरे काय आहे, काय न्यायचं आहे? क्या लेकर आया बंदे, क्या लेकर जाएगा, क्या लेकर आया बंदे, क्या लेकर जाएगा। 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला। 2 दिवसाची जिंदगानी आहे। काय आहे, काय कोणावर छाती काढायची आहे? एक दिवस या देहाले मोठाल्या बिमाऱ्या होणार आहे, त्या देहाले मोठाल्या बिमाऱ्या होणार आहे। दवाखान्यामध्ये पैसा लावता लावता घायल होऊन जाणार आहे। देवाला म्हणा, ईश्वरा हे भगवंता दिसत नाही, तू पाहिलंही नाही तुला। पण जेवढा पैसा संपला, बाबाजी जेव्हा दवाखान्यात जातो आपण, कमी आवाज करा याचा, कधी कधी
पैसा संपून जाते दवाखान्यामध्ये, आणि पैसा संपला, सगळं संपलं, मग एकच आठवण येते देवाची. जो देवाला मानत नाही तोही म्हणते अरे या सृष्टीचा नायक आहे मोठा, तो दिसत नाही हो, तो आहे म्हणून तर एवढे संत निर्माण झाले हो, कोणाच्या भरोशावर झाले. बुद्धाने तीन ऋतूचा बंगला का बरं सोडला, कुठेतरी तो आहे. रामप्रभून 14 वर्षाचा वनवास का भोगला, कुठेतरी तो आहे. आज सत्य नीती जिथं असेल तिथे ईश्वर आहे, जिथे अनिती आहे तिथे तो मिळणार नाही. म्हणून सत्य नीतीवर चाला. त्रास होईल आपल्याला बाबाजी, पण सत्य नीती सर्वात मोठी कामाची आहे. सुंदर आहे हो. अरे चटणी भाकरीचा आनंद भेटते आई, पुरणाची पोळी काय आहे त्याच्यात, आहे का नाही. चटणी भाकर जरी असली तर प्रेमाची मिळले नाही का. काय म्हणतात ते, हक्काची मीठ भाकरी गरीबा घरी मिळे, ती जर मिळाली नाही तर कोणावर रुसू नको रे. जीवनात मानसाने कुणाला हसू नये रे. दुसऱ्याचे पाहता अपुले दिसू नये रे. जीवनात मानसाने कुणाला हसू नये रे. जीवनामध्ये ते जरी झालं तरी भरपूर आहे. पण आपल्याला रोग कोणता लागला सांग का, आपल्याला रोग लागला जबरदस्त, आपल्याच जवळ आहे तो रोग. कोणाचा बंगला बनायला लागला की आपलंच मनातून जळतो आपण. कोणाच्या तुरी जर चांगल्या लुटून आल्या, कोणाच्या तुरी जर चांगल्या लुटून आल्या, पण याच्या आल्या माया काऊन नाही आल्या रे. एखाद्याला चांगला कापूस झाला, याले झाला भले काऊन नाही झाला रे. एखाद्याच्या घरी खूप आनंदानं राहायला लागलं नवरा बायको, त्याला डिटच होते. अन्न व दीट काढून वाद घेते आपली, कसं तरीच वाटते जीव मळकते, डीट काढून टाकू. अरे चांगलं दिसणं बी बरं नाही वाटत लोकांना. दुसरा कोणी नाही करत. अमेरिकेत पहा, बाकी जपानला पहा, बाकी देशात पहा, कोणी कोणाला जळत नाही. 18 वर्षाचा पोरग झाला कसाल कामाले होय. इथं लग्नही झाल्यावर माय बाप पोचते, मग आज पोरग होय. अरे कठीण काम आहे. केव्हा मोकळा होईल तो बाप, केव्हा मोकळा होईल. मीच तुम्हाला सांगतो, आम्ही 8 भाऊ 1 बहीण, तेवढ्या मोठ्या परिवारातलं ते परिवार जगवणं किती मोठं कठीण. त्या म्हाताऱ्याच्या माग, त्या आई वडिलाच्या माग किती भाकरी करायला लागत असन, किती पोट्टे लग्नी करत असन, किती पोथरी वल्या करत असन, सांगा बरं. आज एक असलं तरी माणसाच्या ना होत नाही हो, लय थकून जाते. वा माय आई बाबा, काय कष्ट रे बाबा, काय कष्ट सोशिले. कष्ट केले माझ्या बिमारी, क्या बात है. जाती जाती वाटून करे. क्या बात. संविधान संविधान दिले भारताला, क्या बात है. संविधान दिले भारताला. जात्याची तुम्हाला कष्ट केले तुम्हारा, कष्ट केले तुम्हारा. जाती जाती वाटून करे, जाती जाती वाटून करे. कष्ट केले, कष्ट केले माझ्या विमाने. जाती जाती वाटून करे. संविधान संविधान दिले भारताला. जात्याची तुम्हाला हुजारी, जात्याची तुम्हाला हुजारी, जात्याची तुम्हाला हुजारी.
पाण्यासाठी संघर्ष होता, मान सन्मान नशिबी नव्हता. क्या बात आहे. पाण्यासाठी संघर्ष होता, मान सन्मान नशिबी नव्हता. आज जगतो, आज जगतो आम्ही सन्मानाने, आज जगतो आम्ही सन्मानाने. जानत्याची तुम्हाला हुरारे, जानत्याची तुम्हाला हुरारे, जानत्याची तुम्हाला हुरारे. कष्ट केले समाजा, कष्ट केले समाजा. जानत्याची तुम्हाला हुरारे, जानत्याची तुम्हाला हुरारे, जानत्याची तुम्हाला हुरारे. वा वा, सुंदर. आज बाबासाहेबाला देवासारखं मानते हो. कष्ट आहे माय बापू. आम्ही जातीनं पाहतो, हे जातीनं धर्मानं जातीनं पक्षानं पाहणं बंद करून द्या. पक्ष पार्टी तेवढ्या वेळ आपण तो ठेवायचं. संतांच्या विचारात सदैव राहायचं. पक्ष पार्टी थोड्या वेळापुरती ठेवायची. लोकशाहीचा अधिकार आहे, तो सोडा म्हणणार नाही, पण त्याच्यात गुरपडून राहायचं नाही, त्यानुसार एकामेकाकडे पाहायचं नाही. त्यानं जीवन सुखी नाही होत. जीवन सुखी होते तर संतांच्या विचारानं माय बापू आहे ना आई. संतांच्या विचारानं जीवन सुखी होते. हे जर डोक्यात फिरत राहिलं ना, तो किडात चालत राहते. तो कोणाला कोण्या दवाखान्यात निघत नाही होतो. तो स्वतःलाच काढता येते. हरिणापाशी कस्तुरी होती, पण ते हरिणच पुऱ्या जंगलभर फिरत होत. कुठं आहे सुगंध, कुठून येते सुगंध, कुठून येते. पण मात्र कस्तुरी स्वतः जवळच होती. जसं तुझं आहे तुझं जवळी, आपलं आपल्या जवळच आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी जागा भुललाशी चुकलाशी. कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत हृदयातून उपवासी. काशीला नाही मिळणार तो, तुझ्याच घरी काशी आहे. आपल्या आई वडिलांची सेवा जरी करता आली तरी आनंद आहे. गावागावात प्रेमानं वागता आलं तरी आनंद आहे. आणि हे सगळं शिकून देण्याकरता हे कीर्तन आहे. बडे बडाई ना करे, बडा न बोले बोल, बड़ा ने बोले बोल. हीरा मुख से ना कहे, लाख मारा मोल. हीरा मुख से ना कहे, लाख मारा मोल. अरे चलती चक्की देख कर दिया कबीरा रोए. चलती चक्की देख कर दिया कबीरा रोए. दो पाटन के बीच में साबुत बचान खोए. दो पाटन के बीच में साबुत बचान खोए. दो पाटन के बीच में साबुत बचान को. सृष्टी आहे की रोज घुमते, याच्यात कोणी वाचणार नाही. तुम्हाला काय सांगायचं, तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. घर माहित आहे तुम्हाला, दार माहित आहे, परिवार माहित आहे, सर्व माहित आहे. पण आम्ही काय साठी येतो. या संतांनी एवढ्याले मोठाले ग्रंथ का लिहिले, तर तुम्ही बा सुरळीत रस्त्यानं चालले पाहिजे, चुकीच्या मार्गाने गेले नाही पाहिजे. पण त्याच्यासाठी म्हणून आहे, बाकी खूप सांगणे नाही आहे महाराज. तुम्हीच आयोजन केलं, तुम्हीच मंडप टाकला, तुम्हीच पडदे बांधले, तुम्हीच उद्या दान देणार आहे. तुमचं दान आहे या ठिकाणी. तुम्हीच उद्या रांगोळी काढणार आहे, स्वच्छता तुम्हीच करणार आहे, नाल्या साफ तुम्हीच करणार आहे, उद्या दिंडी तुम्हीच काढणार आहे, ध्यान तुम्हीच करणार आहे, प्रार्थना झालीच आहे, सगळं तुम्हीच करणार आहे. उद्या काला होणार आहे 12 वाजता. काल्यामध्ये स्वयंपाक करायला आपल्याच गावातले लोक राहणार आहे.
सांगा कोणासाठी आहे? नवीन येणाऱ्या पिढीसाठी आहे. नाही, नवीन येणारी पिढी जी आहे त्याला देणे आहे. 20 वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे. जवळपास गुरुदेव सेवा मंडळ तथा समस्त ग्रामवासी नांद्रा तालुका वरोरा या सगळ्यांच्या माध्यमातून दरवर्षीला या ठिकाणी कार्यक्रम होते. याच ठिकाणी होते आहे का नाही? आणि सामुदायिक प्रार्थना या ठिकाणी चालते. सुंदर बढिया. महाराजांचं किती सुंदर आहे. है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो. काय शिकवलं? ना हम रहे अपने लिए. रोज प्रार्थना होते ना तुमच्या इथं? किती सुंदर आहे याच्यात. ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे, जो सोचने का फर्ज है. काय भजन आहे. अस्तास सूर्य गेला, चल प्रार्थनेस आता, चल प्रार्थनेस आता. नियमित वेळ झाला, नियमित वेळ झाला, चल प्रार्थनेस आता, चल प्रार्थनेस आता. अस्तास सूर्य गेला, चल प्रार्थनेस आता, चल प्रार्थनेस आता. गोपाळ गाई आल्या, वस्तास पाजण्यासी, शांती जशी मनाला, शांती जशी मनाला, चल प्रार्थनेस आता, चल प्रार्थनेस आता. अस्तास सूर्य गेला, अस्तास सूर्य गेला, चल प्रार्थनेस आता, चल प्रार्थनेस. नियमित वेळ झाला, नियमित वेळ झाला, चल प्रार्थनेस आता, चल प्रार्थनेस आता. काय भजन आहे हो? मंडळीनो लाजू नका पुढे जायला. काय भजन आहे महाराजांचे. मंडळीनो लाजू नका पुढे जायला, मंडळीनो लाजू नका पुढे जायला, मंडळीनो लाजू नका पुढे जायला. आणि म्हणून काय सुंदर भजन बा. क्या बात आहे. एक जरी ओवी अनुभवात आणली ना, एक जरी भजन जरी म्हणायला लागलं ना, बंधूंनो प्रार्थने चला, जागूया अपुल्या माणुसकीला. बंधूंनो प्रार्थने चला, जागूया अपुल्या माणुसकीला, सुख शांती व्हाव या जना. कोणाला? या जनतेला सुख शांती मिळाली पाहिजे. वंदनीय महाराज 2-3 वर्ग शिकले हो, शिक्षणातही रुची नव्हती. महाराजांची शिक्षणात रुची नव्हती. असंच एक जनरल साधं काम होतं. बापाची मशीनही इकून टाकली. बंडूजीची मशीन होती का नाही, तेही इकून टाकली. खूप मार खाल्ला तुकडोजी महाराजांना. मशीन विकली म्हणे तुम्ही.
काय साधा आहे. आईनं देव धुवायला लावले तर पुरे बाल्टीत देव टाकले ना पुरे इरीतच टाकले. काही देव इरीतही पडले. कमाल आहे तुकडोजी महाराजांचं काम. हा साधं काम नाही. गाडगे बाबांचं काम. हे संत महात्मे खूप हो, काही नाही त्यांना काही पाहिजे नाही. कोणासाठी बनले हो संत हे भाऊ महाराजजी? आपल्यासाठी बनले. खूप त्रास घेतला. तुकोबारायांनी किती त्रास घेतला हो. हे तुकोबाराय ज्ञानोबारायांनी किती त्रास घेतला. हे संत आहे वा, सगळ्यांना मानणार आहे. आम्ही कोणाचा भेद करत नाही वा. आम्ही वारकरी संप्रदाय, गुरुदेव सेवा मंडळ, सगळे मंडळी, सर्व धर्म संभाव, मानवतेचा संदेश देणारे लोक आहे. आम्ही भेद करणार नाही. आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन चालू आहे का नाही. हो. एका गावामध्ये कीर्तन होत. हा गोष्ट सांगतो. एका गावात कीर्तन होत. सगळेजण म्हणे चालाजी, सगळेजण पूर्ण गाव कीर्तनाला. एक पाटील होते ते म्हणे मी नाही येत बाबा म्हणे कीर्तनाले, मला आवडत नाही म्हणे. त्याची घरची बाई म्हणे चला ना हो म्हणे, थोडा वेळ देवाच्या ठिकाणी बसाव म्हणे. असे तर बसतात म्हणे, चौकात बसता, वट्ट्यावर बसता, इकडे बसता, कितीतरी वेळ आपल्या गोष्टीत जाते. देवाच्या नामात गेला. मला आवडत नाही ना म्हणे कीर्तन. चाला ना म्हणे. मग कीर्तन सुरू झालं. कीर्तन बरं वाटलं तर पाटलांनी काय केलं, दरवाजा लावला आणि एखाद तासानं पाटील आले. असे कीर्तन सुरू होतं. कीर्तन सुरू असताना पाटील तिथे आल्यावर कीर्तनकार म्हणते आले या या. पाटील थोडा वेळ तिथंच उभं राहिले. अर्धा तास राहिल्यानंतर त्याचे पाय दुखले. पाटलाला वाटलं कीर्तन चांगलं आहे, आपण खाली बसून जाऊ. जसे पाटील खाली बसायला लागले तेव्हा कीर्तनकार म्हणते बसता बसा. अर्धा तास बसले. त्याला असं वाटलं घरी कोणी नाही, कीर्तन तर आवडून राहिलं, लाऊडस्पीकरवरून ऐकू, घरी चाललो जाऊ, सगळा परिवार इथंच आहे, आपण घरी जाऊ. उठायला लागले. कीर्तनकार म्हणते जाता जा. पहिल्यांदा काय म्हणलं, आले या. नंतर बसता बसा. आणि जायला लागले जाता जा. ह्या तीनही बाजूवा म्हणल्या. पाटील घरी गेले, झोपून गेले. तेवढ्यात घरी चोर आले. अध्यान मध्यान रात्री कीर्तन सुरू आहे. चोर आल्याबरोबर दरवाजात आले आणि तिघही जण असे पाय अंदर टाकत नाही. तर पाटील म्हणते आले या. चोर म्हणते बापा पाटील जागा आहे, काय नाही केलं कीर्तनानं, पहा बरं. उसनला तर खरा, उसनला तर खरा. चोरी वाचले ना. चोराले वाटलं पाटील जागा आहे, तसेच ठक्क उभे राहिले. चुपचाप बसून जाऊ म्हणे. थोड्या वेळानं 15 मिनिटांनी बसले. पाटलाचा दुसरा आवाज निघाला बसता बस. चोर म्हणते खरंच रे बाबा, लय चेते आहे. आता ह्या पाटील एक तर पोलीस पाटील आहे, उद्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट देणार आहे. आपली काही धडगत नाही. काही वेळ थांबले. आता चोरी करायची नाही रे बाबा म्हणे. पाटलाले माहित पडलं. आता चुपचाप इथं बसायचं. बसले बसले थकले. आपण एक काम करू, पाटील सकाळी उठेपर्यंत त्याच्या ओट्यावर बसून जाऊ. कुठे बसू, ओट्यावर बसून जाऊ. पाटील सकाळी उठते मग म्हणून देऊ आपण, पाटील साहेब आमचं चुकलं जी, आम्ही तुमच्या इथं असं चालतो. जाले लागले. अजून आवाज आला जाता जा. ते चोर म्हणे खरंच जागे आहे बापा, काय नाही हो कीर्तनानं काय नाही केलं. कीर्तन भगवंताचं नाम कधी वाया जाणार नाही माय बापू. एक साधारण माझ्यासारख्या पोराले, गाडी चालवणाऱ्या पोराले आज एवढ्या मोठ्या स्टेजवर बसवण्याची शक्ती या संतांच्या विचारात आहे. तुम्हाला का नाही आहे? हा, तुमच्याही जीवनामध्ये तेच आहे. म्हणून लक्षात ठेवा. सकाळी पाटील उठला आणि बाहेर आला. 8 वाजले तरी पाटील याच असते. 8ही वाजेपर्यंत वाट पाहत होते हो रात्रभर. का तर पाटलाला दिसलो म्हणून. पाटलाला रिपोर्ट न द्यावं म्हणून, आपण त्याच्या पाया पडू म्हणून तिथं वाट पाहत बसले चोर. पा चोरही वाट पाहत बसले. कायसाठी? धाक सगळ्यांना आहे कायद्याचा. उद्या जर रिपोर्ट दिला तर आपतच आहे, आपण दिसलो आहे. आल्यानंतर पाटील आले आणि त्यानं तिघांनाही पाय धरले. पाटील पाटील माफ करा जी, आमचं चुकलं. पाटील म्हणते काय रे का चुकलं? पाटील आम्ही रात्री आलो, आम्ही चोरीला आलतो. जिथे स्वतःच सांगितलं.
आम्ही चोरीला आलतो साहेब, तुम्हाला दिसलो कवा गा? रात्रीची तुम्हीच तर म्हणे आले का या, आणि बसलो तर बसा म्हणे, आणि निघालो तर जा बी म्हणे. नाही बुवा मी काही ना. तेव्हा त्यांना आठवलं का मी रात्री कीर्तनाला गेलो होतो, आणि तो कीर्तनाचा प्रभाव आहे. भाव काय करून जाते. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणजे चांगल्या विचारात शिक जा रे सतगुण, शिक जा, जिंदगी में नाम तेरा होगा वो, जिंदगी में नाम तेरा होगा. ओ सिख जा रे सतगुण, सिख जा, सिख जा रे सतगुण, सिख जा, जिंदगी में नाम तेरा होगा, होगा, जिंदगी में नाम तेरा होगा. अब तो जवानी है, शैतान भी हो सकती, फिर समय चला जाए, चली गाड़ी नहीं रुकती. शिक जा रे सतगुण, शिक जा, जिंदगी में नाम तेरा होगा, होगा, जिंदगी में नाम तेरा होगा, होगा, जिंदगी में नाम तेरा होगा. काय म्हणतात तुकडोजी महाराज तरुण पोरांना सगळ्यांना? अरे शिक जा रे सतगुण, शिक जा, जिंदगी में नाम तेरा होगा. अरे अजून एक भजन आहे. अरे नटखट क्यों चलता है, तेरा नाम लिखा जाएगा. खून भरा है क्या होता है, क्यों नहीं सेवा करता, बहू बेटी की इज्जत लेने गल्लो गल्ली फिरता, तेरा नाम लिखा जाएगा. काय सुंदर भजन लिहिले. अरे सीमेवर भजन लिहिले. तैयार हुआ हिंद तुम्हारे साथ, आओ चीनियो मैदान में देखो हिंद का हाथ, लड़ जाएंगे बढ़ जाएंगे हम हिम्मत के साथ, अरे मजाल क्या है कि शत्रु की धरे हमारा हाथ. जेव्हा सैनिक, जेव्हा युद्धाचा वेळ आला, राष्ट्रपती होते ते राष्ट्रपती म्हणे युद्धाचा वेळ आला, सैनिक पळायला लागले, जायला लागले, गावाकडे जायला लागले. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू तुकडोजी महाराजांना म्हणते, महाराज अब समय बहुत बिकट आ गया, महाराज जी आपको कुछ करना पड़ेगा. तिकडे राष्ट्रपती म्हणायला लागले, मी राजीनामा देतो बा म्हणे, माझ्या नाही होत, सैनिक चालले सगळे, मी काय करणार. ये पठ्ठा. वंदनीय महाराज एकदा टाळ्या वाजून द्या. सीमेवर भजन करणारा महात्मा वंदनीय महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सीमेवर गेले आणि भजन म्हणतात. अरे तैयार हुआ हिंद तुम्हारे साथ, आओ चीनियो मैदान में देखो हिंद का. या बल वाढवलं पुन्हा.